स्थानापन्न असलेले आमचे गुरुवर्य भास्कर बडे, मित्र गणेश मोहिते, हंसराज जाधव, कथाकार संजीव गिरासे आणि सर्व रसिक श्रोत्यांनो, मी माझं भान ठेवील वेळेचं आणि उल्लेख या ठिकाणी होणार नाही याची मी काळजी घेईल. कथांच्या आशयांच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी भाष्य करणार आहे. स्त्रीचा जन्म जणू भाजलेली लाही आणि खाणारा म्हणतो कशी भाजलीच नाही, अशा पद्धतीनं पोळलेल्या पुरपळलेल्या स्त्रीच्या आयुष्याची कथा, कळ्यांचे निश्वास यामध्ये विविध स्त्रीकेंद्र पैलू, अत्यंत समर्पक आणि आधुनिकतेला साजेसे असणारे लेखन विभावरी शिरोडकर यांनी कळ्यांचे निश्वासमध्ये मांडलेलं आहे. स्त्रियांची घुसमट, स्त्रियांचं दुःख आणि वेगवेगळ्या आमिषांना बळी जाणं हे सारे अनेकदा पुरुषी मानसिकतेतून, चौकटीतून आणि साहित्यातून बऱ्याचदा बाहेर आलेलं आहे. परंतु विभावरीताईने ते स्त्रियांची मनं आणि मनातल्या आतली जी आंदोलनं आहेत ते एक स्त्री म्हणून श्रीनिष्ठ जाणीवेतून ते आपल्यासमोर कळ्यांच्या निश्वास यामधून घेतलेलं आहे. विभावरी शिरोडकरांच्या कळ्यांच्या निश्वास या कथासंग्रहावर आज ही परिचर्चा का असावी? त्या काळात जसा याचा सांस्कृतिक आणि सामाजिक विचार स्त्रियांच्या बाबतीत जसा केला जात होता तसाच तो आजच्या काळातही करणं गरजेचं आहे, तितकाच तो महत्त्वाचाही आहे. यामुळे आज अस्तित्वात असलेल्या स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळेल, त्याला वाचा फुटेल, ही न्याय आणि वाचेची भावना या लेखनातून पुढे आलेली आहे. आणि श्रीधर व्यंकटेश केतकरांनी त्यांच्या त्या प्रस्तावनेमध्ये, खरं तर लेखिकेचा परिचय नसताना लिहिल्या गेलेली प्रस्तावना निश्चितच ती दर्जेदार असेल. आता परिचय असतो आणि त्याच्यातून फक्त गोलगोल अशी ती प्रस्तावना लिहिल्या जाते. स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेद असतो आणि स्त्रियांचे मन समजून घेण्यास स्त्रियाच पुढे आल्या पाहिजेत असं परखड मत केतकरांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. अवघ्या 11 छोट्या अशा लघुकथा आहेत ज्या की त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. कळ्यांचे निश्वासमध्ये त्यांनी त्यांचं ते मनोगत रूप असं ते कळ्यांचं जे बोल आहे ते त्यांनी मांडलेले आहेत. अंतःकरणाचे रत्नदीप, अविनाश, प्रेम हे विष की अमृत, तू आई की दावेदारी, ताई हेच बरं संसाराचे सुख, रिकाम्या भांड्यांचे निनाद, बाबांचा संसार माझा कसा होणार, प्रेम की पशुवृत्ती आणि प्रेमाची पारख या छोट्याशा 11 कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. स्त्रियांच्या बदलत्या आयुष्याचं संपूर्ण चित्रण तत्कालीन समाजाबरोबर आजही अतिशय म्हणजे स्थलकाल निरपेक्ष दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर तोच विचार आजही येताना दिसतो आहे. कळ्यांचे निश्वास यामध्ये लेखिका म्हणतात की ही जी कळ्यांची जी मुख्य भाषा आहे, ह्या ज्या अबोल कळ्या आहेत, ह्या ज्या सुकलेल्या कळ्या आहेत, ज्या पाण्यात टाकूनही उमलत नाही, अशा कळ्यांचे हे निश्वास आहेत. आणि हे निश्वास मला या ठिकाणी कोमेजलेली त्यांची तोंडं पाहून त्यांचा गहिवर येऊन मी ह्या कथा लिहिलेल्या आहेत. महिला सेवाग्रामशी त्या संबंधित असल्या कारणानं म्हणजे अनेक परित्यक्ता, विधवा आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला अशा स्त्रियांचं सानिध्य त्यांना मिळालं, त्यांच्या कथा त्यांनी ऐकल्या आणि त्यातून हे लिहिलं असावं असं या अनुषंगानं दिसतं आहे. त्या स्वतः म्हणतात की काळजीपूर्वक मी त्यांच्याकडे टक लावून बघते, माझ्या अश्रूंचा स्पर्श झाला की त्या कळ्या टवटवीत होतात आणि आपली मनोव्यथा मजपशी सांगून दुःख हलकं करतात. त्यांचं दुःख दुसरं कोण विचारणार आहे? आणि खरं म्हणजे त्यांच्याबद्दल लिहून तरी काय करायचं? कुणाला त्याची पर्वा वाटते? कोण सहानुभूतीने पाहतो? एवढी पर्वाणी सहानुभूती असती तर या कळ्यांना सुकण्याचं कारणच काय होतं आणि पायदळी पडून निर्माल्य होण्याचं काय कारण होतं? अशा अनेक स्त्रियांचं दुःख जे मनातल्या मनात कोमेजून गेलेलं आहे, त्या मनातल्या मनात चरफडत जीवन जगलेले आहेत, अशा या कळ्यांचं ते जीवन यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. स्त्रीची ही जातच वाईट असं विधान काढून फिरणारा जो भोवताल आहे याच्यावरही चिंतन मनन करणाऱ्या त्या कविता आहेत. पाण्यात टाकून ज्या कळ्या फुलल्या नाहीत त्याच कळ्यांबद्दल विभावरीताईंनी या ठिकाणी भरभरून असं बोललेलं आहे. खरं तर या सर्व कथांमध्ये म्हणजे ज्या प्रौढ कुमारिका आहेत, म्हणजे जसं आत्ता सरांनी सांगितलं की त्या काळामध्ये जो स्त्रीतंत्राचा कालखंड होता, बालविवाहातून प्रौढ कुमारिकांच्या विवाहाकडे वळणारा आणि पैसा हा सर्वस्व असल्यामुळे अनेक मुलींची, जी मोठ्या मुलींची लग्न होती ती होत नव्हती. त्यांना शिकवलं जायचं, त्यांच्या माध्यमातून घरात काही पैसा यायचा, घरातलं काबाड कष्ट करणारा थोडासा हातभार लागायचा. अशा असणाऱ्या 2 कथा या ठिकाणी आहेत, त्याग आणि बाबाचा संसार माझा कसा होणार. तर त्याग या कथेमध्ये दारिद्र्यात पडलेल्या आणि सतत कष्ट उपसणाऱ्या मायबापाच्या संसाराला हातभार लावणारी मोठी मुलगी आणि तिच्या खाली असणारे 6-7 भावंड या अनुषंगानं असणारी ही कथा आहे. परंतु या कथेमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की तिची आई ज्या ठिकाणी असं म्हणते की मुलीचं शिक्षण करून आपल्याला काय फायदा,
मुलाचं शिक्षण केलं, मुलाच्या शिक्षणावर पैसा खर्च केला, तर तो किमान आपल्या भविष्याचा आधार बनेल, त्याच्याकडून आपल्याला पैसा मिळेल, या अनुषंगानं हे आईनं मांडलेलं मत या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आणि मुलगा मुलगी हा जो केलेला भेद आहे तो या ठिकाणी दिसून येतो. आणि मग हे बघितल्यानंतर त्यातली जी नायिका आहे ती असं म्हणते की मी ठीक आहे, मी लग्नच करणार नाही, तुमच्या कुटुंबासाठी मी आपल्या कुटुंबासाठी मी हा त्याग करते आहे. परंतु याचाच दुसरा भाग असा होता की बाबांचा संसार माझा कसा होणार, बाबाचा संसार माझा कसा होणार. यामध्ये सुद्धा ती मोठी जी मुलगी आहे ती शिक्षित आहे, शिक्षिका म्हणून नोकरी करते आहे, तिचे अर्थार्जन त्या ठिकाणी येते आहे. ती एका दिवशी बाबांना बोलते की मी आता 2-3 वर्ष पैसा साठवते, म्हणजे माझ्या लग्नाची आणि माझ्या पुढच्या संसाराची सोय या ठिकाणी होईल. तेव्हा तो स्वार्थीपणा त्या बाबांना तिथे जाणवतो आणि ते स्पष्टपणे सांगतात की तुझ्या मनात लग्नाचा विचारच येतो कसा. म्हणजे या अनुषंगानं ते त्या ठिकाणी मत प्रकट करतात. आणि ती स्वतःच्या भविष्यातील स्वतःच्या संसाराचं स्वप्न रंगवण्यापेक्षा वडिलांचाच संसाराला हातभार लावण्याचं काम करते. आणि त्यांची जी मुलं बाळं आहेत ती आपली मुलं बाळं आहेत, आपले जे भाऊबंड आहेत ही आपली मुलं बाळं आहेत, हा विचार मांडते. आणि बाबांचा संसार कसा होईल असा विचार त्या ठिकाणी. तिथे एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, आई आपल्या बाळाला स्तनपान का करते. म्हणजे ते इतकं मलाही त्या अनुषंगानं विचार करायला लावणारं ते वाक्य त्या ठिकाणी असं जाणवलं की आई आपल्या मुलाला स्तनपान का करते, तर दुग्धधारा आटून म्हणजे दुग्धधारा कोलमडून तिला कळा पोहोचू नये म्हणून ती आई आपल्या मुलाला स्तनपान करते. म्हणजे तिथं स्वार्थी आणि निस्वार्थी अशा जीवनाची एक चर्चा त्या बाबांचा संसार माझा कसा होणार यामध्ये आलेली आहे. आणि काही ज्या कथा आहेत त्या कथा विवाह पद्धतीवर भाष्य करणाऱ्या आहेत. अविनाश नावाची कथा आणि ताई हेच बरं सुखाचे संसार या 2 कथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असणारी जी विवाह पद्धती आहे. म्हणजे आज जरी आपण बऱ्याच अंशी म्हणजे शहरी भागामध्ये थोडंफार वातावरण बदललं असेल, पण ग्रामीण भागामध्ये आजही मुलीला तिच्या लग्नाबद्दल फारसं विचारलं जात नाही, तिच्या होकाराबद्दल फारसं विचारला जात नाही, तिचा होकार गृहीत धरला जातो. काही सुशिक्षित मुली आहेत की ते त्याचा थोडाफार आज विचार करतायत. परंतु आजच्या संदर्भानं सुद्धा ही अविनाश नावाची कथा फार महत्त्वाची वाटते. नीरा आणि अविनाश नीरा ही जी असते ही अविनाशला म्हणजे तिच्या महाविद्यालयीन जीवनापासून ती तिला मनापासून प्रेम करते अविनाशवरती. अविनाश हा केमिस्ट असतो, नीरा ही डॉक्टर असते. दोघांनाही विवाह करायचा असतो, स्वतः एकाच जातीचे असतात, एकाच गटातले असतात. पण फक्त केवळ त्याच्याकडे आर्थिक सुबत्ता नसल्या कारणानं नीराचे वडील त्या विवाहाला तयार होत नाही. परंतु तिथे भावनिक गळ नीराला तिचे वडील घालतात. शेवटची इच्छा म्हणून तिच्याकडे गळ घालतात की तुला लग्न करावं लागेल तर एखाद्या आम्ही शोधून दिलेल्या गर्भश्रीमंत व्यक्तीशीच तुला लग्न करावं लागेल. आणि पुढे ती रमाकांत नेनेंसोबत तिचा विवाह म्हणजे नियोजित विवाह ज्याला आपण असं म्हणतो की तो रूढी परंपरेनं जो विवाह मान्य होतो आपल्याला, तो विवाह केवळ रमाकांत नेने गर्भश्रीमंत असल्याने आणि अविनाशला फक्त 350 रुपये पगार असल्या कारणानं त्याच्यासोबत ती लग्न लावून देत नाही. मात्र इथेही नीरा असं मत व्यक्त करते की अविनाशवर मी मनापासून प्रेम करते आणि रमाकांत नेन्यांसोबत फक्त शारीरिक एकरूप होते आहे, मी त्यांच्यासोबत प्रेम करू शकत नाही. म्हणजे आज स्वतःच्या मनामध्ये कुठला तरी एक व्यक्ती, आपला आवडता व्यक्ती प्रेमाचं स्थान निर्माण करून राहतो आहे आणि आपल्या विवाह पद्धतीमध्ये तिला लग्न करावं लागतं दुसऱ्या व्यक्तीसोबत. आणि मग तिचा जो झालेला मुलगा आहे त्याच्याबद्दल सुद्धा तिला ते प्रेम वाटत नाही. अशा पद्धतीनं एक स्वतःच्या मनाची उकल नीरा या अविनाश कथामध्ये करते. आणि ताई हेच बरं सुखाचे संसार खऱ्या अर्थानं इथं चर्चा जी केल्या जाते की आजही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे तुमच्या आमच्या घरामध्ये उपवर मुली जेव्हा असतात तेव्हा उपवर मुलींच्या स्थळ शोधनासाठी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्याकडे बायोडाटास येतात वेगवेगळे. बायोडाटास आल्यानंतर ते आपण मुलीला दाखवतो, मुलीला विचारतो आणि त्याला निमंत्रण देतो. तो व्यक्ती तेव्हा आपल्याकडे येतो. आल्यानंतर तो मुलीला बघून जातो. केवळ बघण्याचा कार्यक्रम हा अर्ध्या-पाऊण तासाचा कार्यक्रम असतो. अर्ध्या-पाऊण तासामध्ये तो मुलगा त्या मुलीला बघतो, ती मुलगी त्या मुलाला बघते. मात्र त्याचा होकार येण्यासाठी लागणारा जो कालखंड आहे, मग तो 1 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल, त्याचा होकार नकार लवकर येत नाही. तेव्हा एखाद्या मुलीच्या मनामध्ये ती काय करते की तिला जो पाहायला आलेला जो मुलगा आहे त्याच्याबरोबर काल्पनिक तिचं जे विश्व आहे, सांसारिक विश्व उभं करण्याचा प्रयत्न करते. मग बऱ्याचदा काही मुलींना 100 मुलं बघायला येतात, काहींना 15 मुलं बघायला येतात, काहींना 20 मुलं बघायला येतात. आणि मग हे कोणतं जीवन आहे, ही कोणती विवाह पद्धती आहे. आणि ती म्हणते की मी स्वतःच्या मनाशी अशा अनेक मुलांसोबत जो काल्पनिक संसार की मला याचा होकार मिळणार आहे असं गृहीत धरून त्याच्यासोबत ती काल्पनिक विचार करते आहे, काल्पनिक संसाराचं चित्र उभं करते आहे. अशा पद्धतीचं चित्रण त्यामध्ये आलेलं आहे. आणि दुसरी एक कथा तिथं आहे
अंतःकरणाचे रत्नदीप नावाची, तिथं यमी नावाची ही एक नायिका आहे आणि यमी नावाची ही नायिका कुरूप असते. म्हणजे ती दिसायला सुंदर नसेल, का वर्ण काळा असेल किंवा काहीतरी तिचा चेहऱ्यापट्ट्यावर काही व्यवस्थित नसेल. या दोन बहिणी म्हणजे एक सुंदर असणारी मुलगी आणि कुरूप असणारी मुलगी. मात्र आपण बऱ्याचदा आपल्याही अनुषंगानं सौंदर्याची संकल्पना जी आपल्याजवळ आहे त्या अनुषंगानं आपल्या मुलांना सुद्धा आपण वागवतो. बऱ्याचदा सुंदर मुलांना आपण पुढे करतो कोणी पाहुणे आले असतील तर, आणि कुरूप मुलांना मागे ठेवतो. या पद्धतीचं वर्तन या यमीसोबत घरामध्ये होताना दिसत आहे. मग त्या काळात पुन्हा हुंडा पद्धत कसं होईल या यमीचं, कोण पत्करेल हिला, असा प्रश्न त्या ठिकाणी त्याच्या आईवडिलांना पडतो. आणि मग ती स्वतःची वाट स्वतः धुंडाळायला पाहते, कोणाला ती शिक्षणाला जाते आणि मी तिथे आंतरजातीय विवाह करते. आणि ह्या यमीला स्वतःचा भाऊ पत्र लिहितो आणि संवाद रूपाने ती त्याला उत्तर देते आणि आपल्या मैत्रिणीसोबतही ते स्वतःचं मन मोकळं करते आहे. आणि ही मन मोकळं करणारे अंतःकरणाचे रत्नदीप नावाची कथा या कथासंग्रहामध्ये आहे. त्याच्यानंतर भ्रमर या अनुषंगानं किंवा प्रेमभंग किंवा बदलते प्रेम या अनुषंगानं येणारी जी कथा आहे रिकाम्या भांड्यांचे निनाद. या रिकाम्या भांड्याच्या निनादमध्ये चारुदत्त, शिला आणि काशीबाई अशा 3 व्यक्तिरेखा आहेत. आणि चारुदत्त, शिला आणि काशीबाई हे एका आपल्या महाविद्यालयामध्ये मित्रासारखे वावरतात. म्हणजे एखादा मुलगा किंवा एखादा पुरुष आपल्यासोबत फ्री फ्रँक बोलायला लागतो आणि एखादी मुलगी, जसं आता लोकवंदता ज्याला आपण म्हणतो की कुजबूज व्हायला लागते, की एखादी स्त्री आणि एखादा पुरुष जर बोलायला लागला, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर आमच्या महाविद्यालयांमध्ये बोलायला लागली तर साशंकरित्या त्यांच्याकडे बघितलं जातं. मग चारुदत्ता, शिलाचं यांचं कुठेतरी प्रेम आहे की काय असं वाटायला लागतं. पण जेव्हा काशीबाईची ओढही चारुदत्ताकडे वाढायला लागते, कारण चारुदत्ता हा काशीबाईसोबतही तितक्याच प्रेमळ आणि लागवेपणानं बोलत असतो, आणि तेव्हा काशीबाईच्या मनामध्ये यायला लागतं की हा जणू काही माझ्यावर प्रेम करतो आहे. पण त्याच्या मोकळेपणाचा, बोलण्याचा वेगळा गैरसमजणारा अर्थ काढून काशीबाई पुन्हा चारुदत्तांना विचारते की तुमच्या मनात असं काही आहे का. तर त्याने जेव्हा तो स्पष्ट नकार दिला की असं काही नाही आहे, जी गोष्ट मी तुझ्याशी एकांतात बोलू शकतो ती सार्वजनिक बोलतो आहे, जी सार्वजनिक बोलू शकतो ती एकांतातही बोलतो आहे, म्हणजे तसं वेगळं तुझं माझं नातं नाही आहे. तर तिथे ती त्या चारुदत्ताला भ्रमर म्हणून ओळखते, भ्रमर म्हणून बोलते की तू भ्रमर आहेस, या फुलाचा सुगंध त्या फुलाचा सुगंध असा घेत फिरणारा तू चारुदत्त आहेस. म्हणजे तू शिलासोबतही तुझं प्रेम प्रकरण करू पाहतोय, माझ्यासोबतही प्रेम प्रकरण करू पाहतो आहे. म्हणजे ही स्त्री झाली की ती स्त्री या अनुषंगानं तू सर्व भटकंती करतो आहे. आणि तिथे ती त्याला भ्रमर म्हणून लेखते. काशीबाईची नाराजी होते आणि दामोदरपंत नावाचा त्याचा मित्र असतो, त्या दामोदरपंत नावाच्या मित्राचाही पहिला प्रेमभंग झालेला असतो, काशीबाईचा प्रेमभंग झालेला असतो. दोघंही समदुःखी असतात, दोघंही जवळ येतात, स्वतंत्र दोघंही चित्रपट पाहायला जातात, गप्पा मारतात, एकमेकाच्या घरी जाणं येणं त्यांचं होतं. मग ते रूम मालक त्या काशीबाईच्या घरी पत्र लिहून सांगतात. आणि मग जी लोकवंदता आहे, एक स्त्री आणि एक पुरुष जवळ आले तर त्याचा काल्पनिक जो परिसर जो मोठा असतो तो फार मोठा असतो. म्हणजे सुतावरून कुठेतरी मोठी विण करून ते मोकळे होतात भोवतालचा समाज. आणि तसं तिच्या वडिलाला पत्र लिहिलं जातं, काशीबाईला पुन्हा गळ घातल्या जाते आणि 6 महिन्यानंतर दामोदर आणि काशीबाई लग्न करणार असतात. मात्र इथे ही जी काशीबाई आहे हिचं मन सातत्यानं चंचल होणार आहे. ती पुन्हा चंचलतेने भैयासाहेब वकील जेव्हा तिला भेटतात तेव्हा ती पुन्हा भैयासाहेब वकिलाकडे आकर्षित होते. अर्थात भैयासाहेब वकिलाचं पूर्ण आयुष्य तिला माहिती असतं की हा अनेक स्त्रियांचा वापर करतो आहे, अनेक स्त्रियांकडे आकर्षित होतो आहे, त्याचं लग्न झालेलं आहे. मग ते गाडीत फिरायला जातात, नाटकांना जातात वगैरे वगैरे, असं पूर्ण वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. मग तिथे काशीबाई पुन्हा त्या भैयासाहेबाला म्हणतात की मी आता दामोदरपंतांशी लग्न करत नाही, मी तुमच्याशी लग्न करते. भैयासाहेबांना म्हणते की मी तुमच्याशी लग्न करते. आणि भैयासाहेब तिथं हात वर करतात, ते तसं म्हणत नाही. आणि मग काशीबाई तिथं खऱ्या अर्थानं स्वतःचं आत्मचिंतन करायला लागतात की मी दुसऱ्याला भ्रमर वगैरे म्हणते आहे. तर त्या अनुषंगानं तो विचार त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर कुरूप तो आई की दावेदारीण या नावाची कथा आहे. लीला नावाची मुलगी असते, तिची आई विधवा असते. त्यांच्या घरी येणं जाणं एका पुरुषाचं, म्हणजे तो मामा म्हटला जातो, संबोधला जातो, तिच्या आईचं पाऊल चुकीचं पडतं. आणि तिची जी सगळी आहे की आईचं आणि मुलीचं चालचलन ठीक नाही अशी वाच्यता पूर्ण समाजभर होते आणि मुलीचं लग्न गोहल्यावरून मोडतं. म्हणजे लीलासुद्धा त्या ठिकाणी पीडित होते आहे. आणि ज्या पद्धतीनं लोकवंदिताचा हा भाग सगळ्यात महत्त्वाचा या 3 कथांमध्ये आहे की लोकवंदितेच्या अनुषंगानं प्रेम हे विष की अमृत, प्रेम की पशुवृत्ती आणि प्रेमाची पारख, प्रेमाच्या संदर्भातल्या असणाऱ्या संकल्पना विभावरी शिरोडकरांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. प्रेम हे विष की अमृत. उषा आणि अरुण हे दोघं मित्रमैत्रिणी असतात, त्यांचीही लोकवंदता तशीच होते. मात्र ते भाऊ बहिणीसारखं सुरुवातीला राहतात. भाऊ बहिणीसारखं नातं असताना सुद्धा समाजाला ते सांगू शकत नाही की आमचं भाऊ बहिणीसारखं नातं आहे. मात्र समाज त्यांची लोकवंदता करते. नंतर सुधा अरुणच्या जीवनात येते, तिचं लग्न होतं
तेव्हा ही उषा जी आहे ती त्याच्या घरी जाणं नाकारते. मग का जाणत नाही म्हणून लोकवंदना होते, ती जाते म्हणून लोकवंदता होते, सुधाचे कान भरवल्या जातात. ती ह्या सगळ्या सामाजिक या कुचंबण्यामध्ये आत्महत्या करायला निघते. पुन्हा तिला वाटतं की पुन्हा जास्तीची लोकवंदता होईल, हिने का आत्महत्या केली, म्हणजे काही अरुणचं लग्न तिच्यासोबत झालं नाही म्हणून हिने आत्महत्या केली की काय. म्हणजे अशा निर्मळ मनाच्या असणाऱ्या उषेला हा त्रास सहन करावा लागलेला आहे. आणि इथे पुन्हा प्रेम की पशुवृत्ती, म्हणजे मुळामध्ये स्त्री आणि पुरुष हे फक्त पशुवृत्तीचं नातं आहे असा समज असलेली इंदू, म्हणजे स्वतःच्या वडिलाच्या वागण्यावरून तिथे ती बोलते आहे. आणि तिला पूर्ण नकार असतो लग्नाचा. ती मित्रता ही निर्मळ असावी, म्हणजे पावित्र्य असावं अशा अनुषंगानं ती म्हणते की मित्रच का पाहिजे, मैत्रिणी का राहू शकत नाही. मग मैत्रिणी पुन्हा संसारात रममाण होतात. मग तिला पुन्हा उणीव भासायला लागते. ती मित्र बनवते. प्रभाकर म्हणून तिथं प्रोफेसर आहे, त्याच्यासोबत तिची मैत्री होते. 3 वर्ष त्यांचे म्हणजे विचार जुळायला लागतात आणि ती लग्नापर्यंत येते. आणि ते जेव्हा ती शेवटचे विचार म्हणतात की लग्न हीच खरी निर्मळता आहे, लग्न हीच खरी पावित्र्यता आहे, या विचारात त्या ठिकाणी मांडते. आणि प्रेमाची पारख यामध्ये सुद्धा प्रेम म्हणजे नेमकं कर्तव्य की प्रेम म्हणजे फक्त स्वप्नविलास, अशा पद्धतीच्या ह्या संपूर्ण कथा आहेत. या अनुषंगानं स्त्रियांच्या संदर्भामध्ये जी अंतर्मनाची कुचंबणा आहे की ती कुणाजवळ व्यक्त होता येत नाही, ती व्यक्तता कळ्यांचे निश्वास या कथासंग्रहामध्ये विभारित केलेली आहे. मी थोडा वेळ घेतला असेल, क्षमस्व. मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.